हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे. पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया, एकजुटीनं पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया, भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास, लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया, पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया, पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला, तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला, छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई, अपराध किती झाले पण आता शरण तुला आई.
कुशीत तुझ्या घडलो, स्वार्थाचे तट बांधत सुटलो, अनवैरी तुझे ठरलो. चालवुनी वैराचे नांगर नासवली माती, छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती. उपरतीन आलिया जाण जागर झालं या, एकजुटीनं पेटल रान तुफान आलं या. हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या. काळ्याईची मायेची राखण करजी, सूर्या चंद्रा परिस्वरा उभारजी. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज दावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. सागरे मग पम धम नी नी सा, सरनी धम प ग म ग रे सा रे नी सा. मनाशी ध्यास घेऊन आज तुडावा वाट तू. झोकून देर तुझं तू सार, तुडावा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं. सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज दावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी.
मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट हो आज दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ. काय संदेश द्याल तुम्ही? इतरांना या ठिकाणी आपण असा संदेश देऊ इच्छितो की झाडे कितीही लोक तोडले तरी झाडे पहिल्यांदा लागवड केली पाहिजे आणि झाडे लागवत असल्यामुळे त्या झाडातून जो एक झाड म्हणजे जवळजवळ कितीतरी टन ऑक्सिजन हा समाजाला देतो आणि त्या ऑक्सिजनच्या भरोश्यावर आधारावर मनुष्य जीवन आहे. ऑक्सिजन आहे तर मनुष्य जीवन आहे, झाडे आहे तर ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन आहे तर समाजाची उन्नती आहे. सर तुम्हाला इथे कोणी बोलवलं आहे? या ठिकाणी हा संपूर्ण एक सामूहिक प्रयत्न आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी तू तारा तेज ही तूच निखारा आग ही तू तुझा तू तारा तेज ही तूच निखारा आग ही तू रोन पायरा उभा संकटाला वाटू दे हे वाता साऱ्या जगाला ढाल तू महाराष्ट्राची र भवानी तू समशेर तळपून टाक पात वळखून हाक जी मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट हो आज दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली. आणि आपण जर पाहिलं तर भोसरी गावामध्ये एक अनोखा उपक्रम सुरू आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी आलेले आहेत, सामाजिक संस्था या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि काय करतायत तर झाडं लावतायत. आपल्याबरोबर या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. काय नक्की ही संकल्पना आहे, काय सांगा? खरं तर तुमचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करतात. खरं तर हा कार्यक्रम गतवर्षी सुरू झाला. मागच्या वर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही काही गावातील तरुणांनी एकत्र येत गावातील काही मुंबईकर नाशिककर संगमनेरकर आणि गावातील ग्रामस्थ रोजगारी करत यांच्या सगळ्यांच्या आर्थिक एकजुटीतून काही आर्थिक धनराशी आम्ही जमा केली आणि तिच्यातून काही झाडं विकत आणली. पण अर्थात ही सगळी झाडं नारळांची होती आणि नारळांची झाडं गेल्या वर्षी आम्ही या क्षेत्रामध्ये लावली. आमच्या यशस्वी झाला. मग आम्ही त्याच वर्षी ठरवलं होतं की आम्ही येणाऱ्या 4 वर्षांमध्ये 5 झाडं लावण्याचं आम्ही ठरवलं आणि त्या योजनेचा भाग म्हणून यावर्षी आता आम्ही जवळजवळ 650 नारळ 15 फूट उंचीचे आपण बघू शकता की जवळजवळ 10 ते 15 फूट उंचीचे नारळ या ठिकाणी लावायला आणलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत असेल हे सायंटिफिकचा सिद्ध झालेलं आहे की नारळ आणि साग जर ज्या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करेल, आपण बघू शकतो ट्रॅक्टरमध्ये झाडे येत आहेत आणि ही सगळी जी विद्यार्थी आहेत ते झाडं लावण्याचं काम करतात आणि पूर्ण भोसरी गावामध्ये आज ही मोहीम सुरू आहे. काय सांगाल बरं, ही कधीपासूनची संकल्पना आहे आणि आपल्या ग्रामस्थांना खरं तर ग्रामस्थांचा 100% सहभाग आहे. संपूर्ण ग्रामस्थ त्याचबरोबर आमच्या गावातले जे चाकरमानी लोक आहे मुंबई, पुणे, नगर, नाशिक, संगमनेरला राहणारे ही सगळी चाकरमानी मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वृक्षारोपणाला गावात आलेली आहे. त्यांनी नुसतंच त्यांचं योगदान प्रत्यक्ष येऊन दिलेलं नाही तर आर्थिक मदतसुद्धा आम्हाला भरभरून दिलेली आहे. त्या आर्थिक मदतीच्या जोरावर काही लाखो रुपयांची झाडं आज या गावामध्ये आलेली आहेत. त्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आजूबाजूचे जे
4 महाविद्यालय आहेत. वाघिरे कॉलेज असेल, चिताई कॉलेज असेल, जळगावचं, आळेगावचं बाळासाहेब जाधव कॉलेज असेल आणि आमच्या मध्ये सरांचं सेंट विन्सेंट कॉलेज असेल. ही सगळी कॉलेजेस आज या भोसदरी गावामध्ये आलेली आहेत. बरोबर 200 विद्यार्थी या कार्यक्रमाला वृक्ष लागवडीसाठी आज भोसदरीमध्ये आलेले आहेत. बरं, अनेक लोक तुम्हाला बघतायत, काय आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्यायला निमित्ताने? नक्कीच की आता खरं तर वृक्ष लागवड ही काळाची गरज झालेली आहे. शासन दरबारी देखील आपण बघतो कोट्यावधी झाडं लावली जातात, परंतु त्यातली कितपत जगतात हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग या सगळ्या गोष्टींना अनुसरून आम्ही गेल्या वर्षी नुसती झाडं लावली नाहीत किंवा ह्या वर्षी आम्ही नुसती झाडं लावत नाही, तर ती जगण्यासाठी त्याची नैतिक जबाबदारी आमची गावकरी सगळे घेत आहेत. त्याला पाण्याची व्यवस्था आम्ही करतायत आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे नारळाची झाडं आणि सागाची झाडं ज्या गावात असतात तिथं पाऊस जास्त पडतो, आम्हाला पाणी कमी पडलं होतं, म्हणून तरुणांनी एकत्र येत हा नवीन उपक्रम राबवायचं ठरवलं आणि त्याला यश येतं लोकसहभागातून. कॅमेरामॅनला मी विनंती करेन, पडद्याच्या पाठीमागं ही सगळी मुलं जी आहेत या ठिकाणी काम करत आहेत आणि विविध कॉलेजची मुलं या ठिकाणी दाखल झाले आहेत. आपल्याबरोबर सर आहे, जसं देखील काम सुरू आहे, काय सांगतो? केंद्र शासनाच्या उपक्रमानुसार एक पेड माँ के नाम ही संकल्पना केंद्र शासन राबवत आहे आणि आम्ही जे आहे सेंट विन्सेंट महाविद्यालय पुणेच्या माध्यमातून आमचे काय आहे की 40पेक्षा जास्त मुलं काय आहे की या वृक्षारोपण करण्याच्या या कार्यक्रमामध्ये काय आहे की सहभागी होऊन काय केलेलं आहे की एक मोठाच काय केलेलं आहे की गावकऱ्यांच्या माध्यमातून ते कोऑपरेटिव्ह काय आहे की हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आहे की NSSचे विद्यार्थी आहेत, म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम, म्हणजे काय आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि झाडाचं महत्त्व हे काय आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आहे हे विद्यार्थ्यांना पण काय आहे की एक प्रकारचा काय आहे की हा संदेशच आहे. किती विद्यार्थी आहेत? मी सेंट विन्सेंट कॉलेजचा स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. खरं म्हणजे ही जी संकल्पना आहे ही आमच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून राबवलेली संकल्पना आहे. अतिशय एकी असलेलं आपलं गाव आहे. एकीकडे आपण बघतो की वृक्षतोड प्रचंड प्रमाणात चाललेली आहे, परंतु गावाने असं एकमताने ठरवलं आहे की हे जे वृक्षारोपण आहे हे वृक्षारोपण अतिशय व्यवस्थित आणि सकारात्मकतेनं व्हावं. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन ते करण्याचं ठरवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जे चाकरमानी लोक आहेत हे लोक इथे येत आहेत करतायत. आम्ही स्वतः हे आमच्या महाविद्यालयाचे सेंट विन्सेंट महाविद्यालय आहे त्याच्या प्राचार्यांना आम्ही विनंती केली की जर आपण आपल्या महाविद्यालयाचे एक विद्यार्थी आपण या उपक्रमासाठी पाठवू शकता का, तर त्या सरांनी कोणताही आडेवेडे न घेता आम्हाला परवानगी दिली. थांबेल. कॅमेरामॅनला विनंती करेन, आपण बघू शकतो असे अनेक ग्रुप जे आहेत ते विद्यार्थ्यांची या ठिकाणी येत आहेत आणि वृक्ष जत्रा जी आहे ती या ठिकाणी भरलेली आहे. आपण पाठीमागं जर पाहिलं तर सगळ्या भोसदरी गावाच्या वेशीपासून तर जो इकडे भोसदरी फाट्याकडे जो रोड जातो तिकडे सगळीकडे आपल्याला हे अगदी बरोबर आहे की ह्या सगळ्यांचा आणण्याचा उद्देश असाच आहे की सगळं शहराकडे पळतं. अर्बनायझेशन आता सध्या मुठीला पोहोचलेलं आहे आणि शहरातलं सगळ्यात प्रतिथयश आणि नंबर 1 जे महाविद्यालय आहे सेंट विन्सेंट महाविद्यालय त्या अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा सिग्नल गेला पाहिजे की आपण नक्की कुठे राहतो आहोत, कुठे शिकतो आहोत. आम्ही प्राध्यापक म्हणून काम करताना आमच्या एक लक्षात येतं की जो गावाकडे जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय कमजोर आहे आणि वृक्ष ही आपली संपत्ती आहे आणि ती टिकली पाहिजे. त्याचबरोबर पिढीसुद्धा आपल्या शरीराने तसेच मनाने सक्षम व्हायला हवी. त्या पिढीने गावात येऊन काम केलं पाहिजे, श्रमदान केलं पाहिजे, हीच एकमेव अपेक्षा आमची असून आम्ही अशाच पद्धतीने हा उपक्रम पुढील 5 वर्ष राबवणार आहोत. एक विद्यार्थ्यांना काय वाटतं, एक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. तसं खरं तर म्हणजे NSSमध्ये मी रिसेंटली जॉईन झालो आहे, तर एन्व्हायरमेंटचा कन्सर्न मलाही असतो. एनिवे झाड लावणं झाडांना वाचवणं माझं मोठे आहे. आजपर्यंत मी कधी झाडही तोडले नाही खरं तर. सो आय केअर फॉर द एन्व्हायरमेंट. कुठून आले? तुझं गाव कोणतं? माझं गाव तसं नागपूर आहे, सध्या मी पुण्यात राहतो. प्रेक्षकांना नागपूरवरून हे लेकरं या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी झाडं लावत आहेत. अजून एक मित्र आपल्याबरोबर आहे, काय सांगशील, कसा अनुभव आहे आता? चांगलं आणि तुला मराठी येते? खूप जास्त नाही, थोडंफार येतं मला. काय सांगशील, हे कोणतं झाड लावलेलं आहे? पाम झाड आहे. ठीक आहे, काय सांगशील कसा आजचा अनुभव आहे? आजचा पूर्ण दिनक्रम आज झाडे लावा. मला खूप मजा येते झाडे लावायला आणि हे सांगणार की झाडे लावा. नक्कीच हा उपक्रम राबवलेला आहे. सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहाने याच्यामध्ये स्वयंपूर्तीने, म्हणजे कुणालाही कोणत्या प्रकारची मला वाटतं कंपल्शन केलेलं नाही, पण प्रत्येकजण कोणतं ना कोणतरी काम करताना या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यामध्ये तरुण आहेत, काही ज्येष्ठ मंडळी आहेत. अतिशय छान असा हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. या उपक्रमासाठी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सर्व शिक्षण मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने मी या उपक्रमाला अतिशय
छान पद्धतीने हा उपक्रम आणि ही सगळी झाडं पुनश्च एकदा आपण आमचं महाविद्यालय जेव्हा पुनश्च आपण या ठिकाणी बोलवाल तेव्हा निश्चितच येऊ आणि ही प्रत्येक झाडं जगवण्याचा प्रयत्न आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी करूयात. असा संकल्प आपण या दृष्टीने या ठिकाणी आज करूयात. तुम्ही सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या मोठ्या उपक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी सहभागी करून घेतलं त्याबद्दल भुजादेवी ट्रस्ट, भुजादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर सेंट विन्सेंट कॉलेजचे प्राचार्य अडसुळे सर, त्यानंतर जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर, त्यानंतर सीताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य इंगळे सर आणि माझ्या समवेत असलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे आंबवणे सर, डॉक्टर देशमुख, श्रीमती. आम्ही टोटल 50 लोक इथे आलो आहोत टीचर मॅडमसोबत. आम्ही सेंट विन्सेंट कॉलेज पुणेवरून आलो आहोत. आज आम्हाला झाडं लावायला खूप छान वाटतंय आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की सगळ्यांनी झाडे लावा आणि झाडे जगवा. आपलं निसर्ग जपणे ही आपली जबाबदारी आहे. दीदी मला काय सांगशील, कोणकोणती झाडे तुम्ही आज लावलेली आहे मला नाव सांग. आम्ही इथे नारळाचं आणि पाम ट्री लावलंय. हे कोणतं गाव आहे आणि हे भुजरी गाव आहे. तुझं मूळ गाव कोणतं आहे? मी मूळ पुण्याचीच आहे. पुण्यावरून इतक्या लांब तू झाडं लावायला लागली. हो. आमच्या प्रेक्षकांना काय तू मला कसं देशील, मेसेज काय देशील? मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की सगळ्यांनी झाडे लावा, निसर्ग जपा. झाडे लावा, झाडे लावा, माझे नाम एक पेड, मागे नाम झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा. ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास. हे देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास, 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 कार माणूस घडविलास. ओ भीक मागण्या भूक दिली, भीक मागण्या भूक दिली, जन्म चालण्या दुःख दिले. भीक मागण्या भूक दिली, जन्म चालण्या दुःख दिले. घडविलास, घडविलास, कार माणूस घडविलास. आलेले आहात, कोणतं कॉलेज आहे, किती विद्यार्थी आहे आणि आजच्या दिवसाचा अनुभव मला सांगा. आळे येथील ज्ञानेश्वर गमनती मंडळ, आळे संतोळे कोळवाडी आणि आमच्या कॉलेजचं नाव आहे मान्य बाळासाहेब जाधव कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आळे. आमचा राष्ट्रीय सेवेचा ग्रुप या ठिकाणी आलेला आहे आणि आमची सगळी 50 विद्यार्थ्यांचा ट्रूप आम्ही या ठिकाणी बसने आलेलो आहोत. आणि आज आम्ही आमच्या मुलांमध्ये 12 ग्रुप केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपला आम्ही टार्गेट दिलेले आहे की तुम्ही प्रत्येकाने किमान 15 झाडं लावली पाहिजे. एका ग्रुपने 15 झाडं लावण्याचं टार्गेट दिलेलं आहे. तसं एक झाड लावण्यासाठी आम्हाला 10 ते 15 मिनिट लागतात. त्यामुळं 150 झाडं जर एका कॉलेजने लावली गेली तर मला असं वाटतं की एक पेड मा के नाम हा जो सध्या आपल्याला सरकारने अजेंडा दिलेला आहे, तर आपल्या आईच्या स्मरणात जे मुलं या ठिकाणी आलेली आहेत ती झाडं लावत आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 संस्कार आहेत. पहिलं म्हणजे आपल्या आईची आठवण ठेवायची, हा एक संस्कार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर झाडं जगतील तर आपण जगतो. सध्याच्या काळामध्ये कुठं दुष्काळ आहे, कुठं ओला दुष्काळ आहे, कुठं महापूर आहे. हे सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत, तर सगळी झाडं आपण तोडत चाललेलो आहोत. आणि ही झाडं तोडल्यामुळं ही जी अरिष्ट आहे ती आपल्याला दूर करायची असतील तर झाडं लावणं हा एकच उपाय आहे. भोजदरी गावच्या बाबतीत मला या ठिकाणी लोकांना विशेष मला या ठिकाणी त्याचं अभिनंदन करायचं आहे की 1800 लोकवस्तीचं गाव आहे आणि या गावामध्ये कार्यकर्ते म्हणजे काम करणारे कार्यकर्ते खूप जास्त आहेत. आणि म्हणून आम्ही पाहतो की रस्त्याच्या दुतर्फा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत आणि एका ठिकाणी एका दिवशी एवढ्या प्रमाणामध्ये झाडं लावण्याची मला असं वाटतं की आम्ही गावापासून इकडे 2 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत आणि 2 किलोमीटरपेक्षा अजून पुढे 1 किलोमीटर अजून विद्यार्थी आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं लावण्याचं काम जर हे गाव करत असेल तर हे गाव एक आदर्श गाव आहे आणि या गावाचं या पुढचं जे भविष्य आहे ते अत्यंत उज्ज्वल आहे असं मला म्हणतं. डॉक्टर जयसिंग गाडेकर, मी कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना. माझ्यासोबत आहेत माझे सहकार्यक्रमाधिकारी आहेत अरविंद कुटे सर आहेत, प्राध्यापक योगेश पाडेकर आहेत आणि इकडे आमचे विकास पुंडे सर आहेत आणि आमच्याकडे अजून त्या मुलांबरोबर शीतल थोरात मॅडम आहेत. आमचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण जाधव हे सकाळपासून आमच्याबरोबर आलेले आहेत
आणि इतरही स्टाफ याच्यामध्ये आमचे संजय वागचौरे सर आहेत, गरड सर आहेत, माने सर आहेत, उगले सर आहेत. ह्या सगळ्या लोकांनी एक ध्यास घेऊन किंवा वासा घेऊन या ठिकाणी आज सगळे इथं एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही आमचं काम आमचं मन भरेपर्यंत काम करणार आहे. म्हणजे आम्ही 2 तास करावं असं नाही. किती झाडं लागली यापेक्षा ती जगली किती हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही झाडं आहेत ना, ही कमी लागली तरी चालतील पण चांगल्या अवस्थेत लावली जातील. त्यांना प्रत्येकाला चांगलं आळं होईल याची आम्ही काळजी घेणार आहोत. राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय सेवा योजनेचा नॉट मी बट यू नॉट मी बट यू. 1000 ते 1,500 झाडांचं या निमित्तानं वृक्षारोपण होणार आहे आणि ज्यांनी ही संकल्पना मांडली ते आपले घोडके सर असतील, योगेश मते सर असतील, त्याचबरोबर एकनाथ भाऊ डोंगरे असतील आणि या सर्वच ग्रामस्थांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. या निमित्तानं भोसदरी नक्कीच हिरवागार होणार आहे आणि नारळाचं झाड म्हणजे भोसदरीत आल्यानंतर आपण म्हणतो की कोठे बुद्रुकला आपण कोकण भूमी म्हणतो पठार भागाची, तसं भोसदरीमध्ये आल्यानंतर देखील काही वर्षांनी भोसदरी पण त्या कोकण भूमीमध्ये समाविष्ट झालेली आपल्याला दिसेल. आणि आमचं हे जे काही नारळाचं झाड बनवण्याचा जो काही नारळाचं झाड जे काही गावाला बनवण्याचा संकल्प आहे तो इथून पुढेही असाच चालू राहणार आहे सर्वांच्या सहकार्याने. गेल्या वर्षी देखील आम्ही शेकडो झाडं या गावामध्ये लावलेली आहेत. यावर्षी देखील काही कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं आणि ग्रामस्थांच्या मदतीनं हा उपक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. या ठिकाणी जवळजवळ 650हून अधिक 15 फूट उंचीची नारळाची झाडं आम्ही लावलेली आहेत. आणि असं म्हटलं जातं की ज्या गावामध्ये नारळांची झाडं असतील किंवा सागाची झाडं असतील त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. आमच्या गावात 1995 ते 2000 या काळामध्ये पाणलोटचा अतिशय सुंदर कार्यक्रम राबवला गेला. या ठिकाणी काही धोरणी माणसं होती, मनोहर डोंगरेंसारखी, आपले बबनराव उगलेंसारखी. ह्या लोकांनी एक विजन बघितलं आणि त्या ठिकाणी ते अंमलात आणलं. तुम्ही आजूबाजूच्या डोंगरांना जर बघितलं तर तुम्हाला सगळीकडे झाडं दिसतील. पण मधल्या काळात काय झालं की थोडंसं वातावरणामधले चेंजेस म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे पावसाचं प्रमाण थोडंसं इम्बॅलन्स व्हायला लागलं. आणि मग आमच्या गावामध्ये गेले 20-22 वर्ष जो टँकर सुरू होता तो टँकर बंद होता. अर्थात तो टँकर कुठेतरी 20-22 वर्षापूर्वी होता. मध्ये 20-22 वर्ष आमच्या ह्या पाणलोट क्षेत्रामुळे पाणी अडवल्यामुळे जिरवल्यामुळं आम्हाला त्याची समस्या जाणवली नाही. पण मागच्या 2-3 वर्षापासून यात्रेच्या वेळेस आम्ही आलो गावात की आम्हाला पाण्याची भीषण समस्या निर्माण होते. मग या समस्येवर मात करायची असेल तर काय केलं पाहिजे. तरुणांनी एकत्र आलं, थोडा विचार केला, थोडंसं कॉन्ट्रीब्युशन काढायचं ठरवलं आणि मग त्याच्यातून हा उपक्रम आज इथं घडतो आहे. आणि या उपक्रमाला सगळ्या लोकांची भरभरून साथ आहे. आम्ही सगळे आमचे ज्येष्ठ लोक जे गावातले आहेत, जे चाकरमानी मुंबईला पहिली पिढी आमच्या गावातली गेली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे तरुण पोरं हा उपक्रम करतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपक्रम घडत असताना आम्ही सर्व ज्येष्ठांच्या हस्ते नारळ लावलेले आहेत. चला झाडे लावूया, गावाला सुंदर बनवूया, हा उपक्रम या निमित्तानं आशीर्वाद देतो आहे. धन्यवाद. सर असतील किंवा माझं महाविद्यालय असेल सेंट विन्सेंट कॉलेज, यांना ज्यावेळेस मी संपर्क केला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता याला परवानगी दिली. विशेष म्हणजे आम्ही 40-40 विद्यार्थी मागितले तर यांनी 50-50 विद्यार्थी या उपक्रमासाठी पाठवले. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. याच्यातून 2-3 गोष्टींचा एक उल्लेख करावासा असा मला वाटतो की हा जो विचार आहे म्हणजे पाणलोटाचा जो विचार आहे, पाणी अडवा पाणी जिरवाचा जो विचार आहे, हा शहरांपर्यंत रुजला पाहिजे. शहरातली मुलं गावाकडे आली पाहिजेत आणि अशा प्रकारचे उपक्रम जास्तीत जास्त राबवले पाहिजे. यासाठी आम्ही विद्यापीठ स्तरावर सुद्धा प्रयत्नशील असतो. आमचा याच्या पुढचा उपक्रम असा आहे की एक विद्यापीठ स्तरीय 8 ते 10 दिवसाचा कॅम्प इथे घ्यायचा असा आमचा उपक्रम आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील असा आमचा कयास आहे. आणि आम्हाला कितपत यश येते माहीत नाही, परंतु जर प्रशासकीय लोक ज्यावेळेस हे बघतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की या उपक्रमाला नक्कीच सहकार्य करणं आवश्यक आहे. धन्यवाद. झाडे लावा, झाडे लावा, भोसदरीचा विकास झाला. आपल्या जीवनामध्ये झाडाचे खूप महत्त्व आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन, त्याचप्रमाणे फळे, फुले, सावली देतात. मला सांग, सगळे लोक झाडं तोडतात आणि तुम्ही झाडं लावतात का बरं? चांगलं झाडं सगळ्यांनी लावली पाहिजे काय वाटतं तुला? हो, सगळ्यांनी लावलं. तुझं नाव सांग बरं. माझं नाव श्रावणी दिलीप. किती वेळा येते तू शिकते? थोडं मोठ्याने बोल म्हणजे मला. RSPG. तुझं गाव कोणतं आहे?
मला सांग, वनकुट्यावरून तू इथं आलेली आहे, काय वाटलं बरं आज सगळं? मला सविस्तर माहिती दे, काय वाटलं या गावात येऊन? ते बदलताना आम्हाला पत्रकार मित्रांना दिसतंय, काय याच्या मागचं रहस्य आहे आणि आज काय चालू आहे? पठार भागातलं आपलं जे गाव आहे भोसदरी गाव, यामध्ये सर्व आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर गेले 15 वर्षापूर्वी इथे एकही झाड आपल्याला कुठे दिसत नव्हतं आणि त्यामुळं दुष्काळाची आणि पाण्याची आणि वन्यजीवांचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गहन झाला होता. त्याच्यानंतर आमच्या वेगवेगळ्या विभागातील किंवा वेगवेगळ्या जनरेशनमधल्या लोकांनी थोडं हळूहळू हा प्रयत्न चालू केला. त्यामध्ये मुंबईचे पुण्याचे जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांचे पुन्हा आपलं जे चाकरमानी आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमातून प्रत्येक वर्षी विविध कॉलेजेस, विविध शाळा, विविध शिक्षण संस्था यांचे विद्यार्थी येऊन इथं चांगल्या प्रकारे श्रमदान करतात. आत्ताच त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 150पेक्षा जास्त मुलं विविध कॉलेजचं, ओतूरचं वगैरे कॉलेज आहे, पुन्हा घारगावचं कॉलेज आहे, भोसदरीचं शिक्षण संस्था विद्यालय आहे, पुन्हा परत आपलं एक याचं ओतूरचं कॉलेज. आता असे 4 कॉलेजचे विविध विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने 5 झाडं लावून एक चांगल्या प्रकारचं श्रमदान केले. मते साहेब, आता ही झाडं लावलेत, मात्र उन्हाळ्यात त्याला पाणी घालणं महत्त्वाचं आहे, ते नियोजन तुम्ही कसं करणार? नियोजन याबरोबर आता ज्यावेळेस झाडं खरेदी करताना किंवा ज्यावेळेला सर्व लोकांनी लोकवर्गणीतून हे काम चालू केलं, त्या लोकवर्गणीच्या वेळेलाच ह्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारचं त्याचं एक निवेदन प्रस्थापित केलं आहे, त्याचं प्रास्ताविक केलं आहे आणि ते व्हॉट्सअपवर ग्रुपवर सगळ्यांना पाठवलं आहे की आपल्याला झाडं लावून झाडं जगवायची कशी या विषयाचं स्थानिक लोक तर याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग आहे. ग्रामस्थांचा खूप चांगल्या प्रकारे सिंहाचा वाटा आहे. ग्रामस्थातले गावातले जे तरुण मुलं आहेत त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमासाठी, या वृक्ष लागवडीसाठी. सर्वात महत्त्वाचं आपल्या पत्रकार बंधूंचं आणि सर्व या ठिकाणी पठारा भागातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज भोसदरी गावात झाडांचा उपक्रम अर्थात या ठिकाणी लावण्यात येत आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. डोंगराळ भागातलं लाच्या टोकाचं माझं गाव आणि लाच्या टोकाच्या गावात असणारे पाण्याची समस्या दर हमेशा 15 वर्षापासून भेडसत होती, परंतु एकीचे बळ मिळते फळ अशा प्रकारे गेल्या वर्षापासून आमचे पुणेकर, मुंबईकर, नाशिककर असताना स्थानिक लोक या सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला. टँकर मुक्त गाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी जलजीवन योजना असेल ह्या योजना सुद्धा आता कार्यरत होत आहे. परंतु या ठिकाणी ह्या जो स्कीम आहे याला गेल्या वर्षापासून आमचे सर्व तरुण वर्ग असतील, मुंबईकर, पुणेकर, नाशिककर आणि स्थानिक या सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की पाण्याची फार समस्या कठीण आहे, परंतु आपण पाहतो की जंगलतोड ही हमेशा होत असते, त्याला सरकार आळा घालत असतं. परंतु आज या ठिकाणी आपण सर्वजण पत्रकार बांधव असतील, सर्वजण असतील आणि शाळेचे महाविद्यालयाचे सर्व मंडळी असतील, मला वाटतं पिंपरी पेंढार असेल, आळेगाव, घारगाव आणि परिसरातले सर्वांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या कॅम्पला भरपूर असं सहकार्य केलं. उर्वरत्या काळामध्ये नक्कीच सुजलाम सुफलाम असं आमचे भोसदरी गाव होईल आणि आमच्या इथं पाण्याचं भरभरून असं हे होईल, कारण की पाणी हे जीवन आहे. आणि म्हणूनच लता मंगेशकर गायन सम्राज्ञीने एक सुंदर असं वाक्य या गायन कामात केलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचारी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचारी. कारण वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतो. आपल्या सर्वांचं, मी उपसरपंच नात्याने आपल्या सर्वांचं आलेल्या पठार भागातील सर्व ग्रामस्थांचं, आपतेष्ट नाते आपल्या सर्वांचं मनपूर्वक एक अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 दिवसापूर्वी मला या भोजादेवी ग्रामस्थांच्या वतीनं म्हणजे आमचे माजी विद्यार्थी योगेश मते यांच्याकडून एक निरोप मिळाला की सर आमच्याकडे असं 16 ऑगस्टला एक चांगल्या पद्धतीने आम्ही झाडे लावा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे. जर तुमचे विद्यार्थी त्या ठिकाणी आले तर खूप बरं होईल. तुमचे विद्यार्थी येऊ शकतील का? मी त्याला एका मिनिटात हो म्हटलं की आमचे विद्यार्थी या ठिकाणी नक्की येऊ शकतील. आणि आज आम्ही ज्यावेळेस या गावामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेस आमचे जवळजवळ 50 विद्यार्थी आणि 7 शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आत्ता परत एक 5 शिक्षक परत आपलं स्वतःहून या ठिकाणी हे सगळं पाहिल्यानंतर, वातावरण पाहिल्यानंतर आमचे आणखीन काही शिक्षक या ठिकाणी आलेत. आणि या गावात आल्याने वातावरण जे बघितलं आम्ही ते अत्यंत उल्हासदायक होतं आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गावकऱ्यांची जी उत्साह ज्या ठिकाणी पाहिला तो खरंच वाखाणण्याजोगा होता. आम्ही गावाला इथून पुढे कधी आम्हाला बोलवा, आम्ही नक्की आमचं कॉलेज, आमचं महाविद्यालय नक्की सहकार्य करत. तुला जीवाचं रान कर पेटून राहू भार वादळ वाऱ्यात पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू
आपलं मार्केट आपण तयार करायचं, आपणच तयार करायचं. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा, एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली देवत ठेवू वातर, स्वाभिमानी लढवय्या ही शेतकऱ्याची जात होई. आभाळाची शपथ घेऊन फुलवसार रागर, काळाईची पुण्याई वेडतीच तो दादर. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू, अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवडा. माननीय सभापती प्रतापताई या ठिकाणी आलेले आहेत, तर या कार्यक्रमाविषयीची प्रस्तावना आणि कार्यक्रमाचा उद्देश यासाठी माननीय प्राध्यापक भाऊसाहेब गोडके यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार नवनियुक्त आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब यांच्या सहभागी होते आदरणीय खताळताई आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खरं तर त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. मानायला हरकत नाही, खरं तर ते मुंबईला असतात आणि संपूर्ण गावचं त्यांना घेऊन पडलेलं असतं. नेहमी गावामध्ये येणं जाणं, गावचा विकास करणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं. त्याचबरोबर आज हा उपक्रम ज्यांच्या प्रयत्नातून साकार होतो आहे, ज्यांच्या सहभागातून साकार होतो आहे, ज्यांच्या समाधान साकार होतो असे विद्यार्थी, त्यांचे प्रोग्राम ऑफिसर, त्यांचा सर्व स्टाफ आदरणीय प्राचार्य वगैरे सर इथे उपस्थित आहेत. त्यानंतर सिंचाई कॉलेजच्या काही स्टाफ इथे उपस्थित आहेत, त्यांचे विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांचे प्रोग्राम ऑफिसर देखील उपस्थित आहेत. सेंट विन्सेंट कॉलेजचे आमच्याच गावचे सुपुत्र आदरणीय आमचे मित्र प्राध्यापक योगेश मते यांच्या प्रयत्नातून त्यांचे देखील काही विद्यार्थी
या कॉलेजला श्रमदानासाठी या आजच्या कार्यक्रमाला श्रमदानासाठी उपस्थित आहेत. जवळजवळ 4 कॉलेजचे 200हून अधिक विद्यार्थी आणि आमच्याच गावातल्या विद्यालयाचे जवळजवळ 100 विद्यार्थी असा सगळा विद्यार्थ्यांचा सहभाग असणारा श्रमदानाचा सोहळा आज भोसदरी या गावामध्ये आमच्या सगळ्या चाकरमानी मंडळी भोसदरीकर, पुणेकर आणि मुंबईकर यांच्या सहभागातून होत आहे. काही मला तुम्हाला सांगायला आवडेल, एक 27 जुलैला आम्ही साहेबांची भेट घ्यायला आलो होतो आणि साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली, साहेब भोसदरी गावामध्ये आम्हाला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यासाठी तुमची मदत आम्हाला हवी आहे. तर सुरुवातीला तर मला माहित नाही, साहेबांचा स्वभाव एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सुरुवातीला त्यांनी आम्हाला झिडकारलं, पण नंतर ती याला परत बोलवलं आणि म्हटले त्यांचं काय आहे ते बघ आणि मार्गी लाव. साहेबांना आम्ही आमचे काम बघायला आवर्जून तुम्ही मॅडम आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही जरूर त्यांना पाठवा. आम्ही तुम्हाला तसंच सोडणार नाही. साहेब आले आम्हाला पाईपलाईन आणि इतर काही गोष्टी गावातल्या ज्या आहेत त्या त्यांच्याकडून घ्यायच्या. मला खात्री आहे तुमचा शब्द साहेब ऐकतील. घरातला प्रत्येक व्यक्ती त्याच्या घर बालकनीचं ऐकत असतो अशी समजगीत आहे. त्याच्यामुळे साहेब त्याला आपलं असतील असं मला वाटत नाही. आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला आवडेल ताई की जवळजवळ आमची संपूर्ण साखर घरातला हर एक माणूस मुंबई, पुणे, नगर, नाशिकला नोकरी करतो, पण हे सर्व करत असताना गावावर त्याचं एवढं प्रेम आहे, एवढा जीव आहे. गावात कुठलंही सामाजिक काम काढलं आणि आम्ही पुण्यावर दिला, कुठलाही कार्यक्रम असो, कुठलंही काम असो, ही सगळी लोक आपापल्या पद्धतीने आपापल्या खिशातला काहीचा वाटा त्या ठिकाणी जमा करतात आणि आलेले सर्व कार्य एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण करतात. मला इथं सांगायला आनंद वाटेल की आपण या सभागृहामध्ये बसलेलो आहोत. हा सभागृह हे मंदिर यापूर्वी इथे जुना कौलारू पद्धतीचं मंदिर होतं. गेले अनेक वर्ष त्याचा जीर्णोद्धार करायचा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होता, परंतु आमच्या गावकऱ्यांच्या मदतीने आणि काही मुंबई स्थित काही ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता त्यांनीच फार प्रचंड कष्ट घेतले आणि मला वाटतं आता 1,27,00,000 एवढा मोठा खर्च करून हे मंदिर उभारलं. त्याचा 3 दिवस फार मोठा सोहळा सगळ्या संत मंडळीच्या, साधू मंडळीच्या सहवासात या गावामध्ये चालला. अशा अनेक कामं तरुणांनी आता वृक्षारोपणाचं काम हाती घेतलेलं आहे. त्याच्या मागे कारण हेच आहे की आता तुम्ही डोंगरांना, कुठल्याही डोंगरांना जर बघितलं तर तुमच्या लक्षात असेल की सगळीकडे झाडं लागलेली आहेत. 25 वर्षापूर्वी या गावामध्ये टँकर होता. 25 वर्षाच्या दरम्यान आता 2-3 वर्षापासून काय झालं, थोडंसं आम्ही केलेल्या CCTV थोड्या विस्कळीत झाल्या. पाणी आता अडवलं जात नाही, व्यवस्थित पाणी जिरलं जात नाही. मागच्या 2-3 वर्षापासून इथे पाण्याची समस्या निर्माण झाली. मग आता काय करता येईल? सरकार पातळीवर तेवढी मदत मिळेल का ही शंकेची बाब होती. किंवा त्यासाठी पाठपुरावा करावा लागण्यासाठी आम्ही सगळी चाकरमानी मंडळी बाहेर असताना त्यांचा पाठपुरावा कोण करेल? अशा सगळ्या स्थितीत एक गोष्ट पुढे आली की पाऊस पडत नसेल किंवा कमी पडत असेल किंवा पडत असेल तो कसा टिकून ठेवला पाहिजे. मग त्या दृष्टीने काही विचार योजना सुरू झाली आणि आमचीच तरुण मंडळी एकत्र येऊन आम्ही निर्णय घेतला. मला सांगायला अभिमान वाटेल, हा आमचा मित्र फुलांचं काम करतो मॅडम, पुण्यामध्ये हार बनवायचं काम करतो, पण त्याने जशा फुलांना सुगंध असतो असं कर्तृत्वाने काही माणसं त्यांनी जोडले. यामध्ये पहिली त्यांनी या गावातली 1 लाखाची देणगी त्यांनी दिली आणि त्याची साथ माझा मित्र योगेश, स्वतः मी, हे सगळे गुरुजन वर्ग, आमचे काही ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मित्र मंडळी आमची सगळी जेव्हा आम्ही हात देतो ती सगळी उभी असतात आणि आमचं काम हे असं चालू आहे. आमची या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एवढीच विनंती आहे की मॅडम, आमच्या गावाकडे भरपूर प्रश्न आहेत, त्यातले 10% जरी आपल्या चांगल्यानं साहेबांच्या मदतीने मार्गी लागले तर खऱ्या अर्थानं आपला आजचं इथे येण्यास सार्थक लागेल असं मला वाटतं. आपण एवढा निरोप साहेबांना द्या आणि त्यांच्याकडून करून घ्या असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं कार्यक्रमाचं वास्तव थांबवतो. धन्यवाद. प्राध्यापक योगेश मते यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली प्रस्तावना व्यक्त करावी. योगेश मते. खरं म्हणजे मी प्रास्ताविक करण्यासाठी थोडंसं गडबड चालू आहे, त्यामुळे उशीर आलो.
त्याबद्दल जगिरी व्यक्त करतो सर्वांची. सर्वप्रथम मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की आपला हा जो उपक्रम आहे हा उपक्रम 100% सक्सेसफुल झाला आहे असं मला वाटतं. की ज्या उद्देशाने आपण इथे आलो आहोत हा उद्देश आपला साध्य झाला. शहरातून ज्यावेळेस मुलं खेड्याकडे येतात तेव्हा ते काहीतरी नवीन शिकतात. जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही काही शिकलात की नाही तर ते बोलले सर 100% आम्ही शिकलो आहोत, काही ना काही शिकलो आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जेव्हा सरांनी सांगितलं की आपल्याला हा उपक्रम घ्यायचा आहे तर आम्ही असं ठरवलं की NSSचे विद्यार्थी पहिल्यांदा बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे सर म्हणजे माझे शिक्षक रसायनशास्त्राचे केमिस्ट्रीचे शिक्षक डॉक्टर आदरणीय गाडेकर सर, मी त्यांना त्यांच्याकडे बघून आम्ही महाविद्यालयामध्ये लिडरशिप करायला शिकलो. सर्वप्रथम सरांसाठी टाळ्या वाजवायच्या की पहिला पण विद्यार्थ्यांना आम्ही चाचण्या केला आणि क्षणाचाही विलंब न लावता सरांनी सांगितलं की योगेश आम्ही येणार आहे. इतकं तुम्हाला माहित नाहीये की एखादं कॉलेज जर एखाद्या ठिकाणी न्यायचं झालं तर पहिल्यांदा त्या संस्थेची परवानगी घ्यावी लागते मॅडम आणि संस्थेच्या परवानगीनंतर प्राचार्यांना. परंतु गाडेकर सर डॉक्टर जाधव सरांनी विलंब न लावता सगळे विद्यार्थी त्यांचे NSSचे विद्यार्थी NCचे विद्यार्थी ते पाठवले. त्यानंतर दुसरा माझे प्राचार्य बोलले की अरे मग तुम्ही ओतूर कॉलेजला का नाही अप्रोच झाले, जे निलेश आहेत जे आहेत त्यांना आम्ही फोन केला. ते सर म्हणजे नाही माझा संपर्क नव्हता सरांशी. नंतर सर नाही आमचे वाघमारे सर होतात सगळं आणि वाघमारे सर सर्वांचे मनापासून आभार. सर्वांनी तुम्ही इथे येण्याचा जो हेतू आहे तो आमच्यासाठी साध्य झाला. आम्हाला काही काम करून घ्यायचं नव्हतं तुमच्याकडून. आमचा हेतू हा होता की तुम्ही लोकांनी इथे यावं, हे काम कसं चालतं, पाणलोटाचं काम कसं चालतं, वनपरिक्षेत्राचं काम कसं चालतं आणि या कामातून तुम्ही काहीतरी शिकावं. पूर्ण फुलाची पाकळी म्हणून तुम्ही एखाद्या झाडाला हात लावावा अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. म्हणून मी आम्हा सर्वांना आमंत्रित केलं. यानंतर मी पुढच्या कारवाईसाठी घोडके सरांकडे देतो. ज्याला निसर्गाने भरभरून निसर्ग सौंदर्य दिलेला आहे आणि आजची जी थीम या ठिकाणी घेतलेली होती ती एक पेड़ माँ के नाम. मी सेंट व्हिन्सेंट कॉलेज पुणे याचे प्राचार्य सन्माननीय अनिल अडसुळे, तिथे ग्रंथपाल ज्यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आयोजनासाठी खूप कष्ट घेतले ते मते सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख कथा मॅडम, माझ्या सर्व सहकारी महाविद्यालयातील आळे महाविद्यालयातील प्राचार्य, तिथले प्रोग्राम ऑफिसर, शिताई महाविद्यालयाचे प्राचार्य, तिथले प्रोग्राम ऑफिसर, सेंट व्हिन्सेंट कॉलेजचे सर्व प्रोग्राम ऑफिसर, माझे सर्व सहकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. आपल्याला ज्ञात आहे की संत ज्ञानेश्वरांना 750वी जयंती आता या ठिकाणी साजरी होत आहे आणि आपल्याला ज्ञात आहे की एवढा निसर्गाने नटलेल्या ज्ञानेश्वरांनीच म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरी पक्षी सुश्वरी आवळ. मी तर सुरुवातीला आम्ही जेव्हा गाडीतून येत होतो तेव्हाच माझे सहकारी देशमुख सर होते. आपल्या सर किती सौंदर्य या गावाला या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणजे सहज एक दिवस येऊन चक्कर तरी मारून गेलं तरी जो शहरामध्ये स्वच्छ सुंदर हवा जो ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही ना तो कितीतरी सुंदर या ठिकाणी मिळू शकतो. आणि एक दिवस जरी फिरून गेला तर तुमचं 1 वर्षाने नक्कीच आयुष्य वाढलेलं असेल. इतकं सुंदर प्रदूषण विरहित आहे. आज मते सरांनी या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने नारळाचे झाडं या ठिकाणी आज लावली आणि याच्यामध्ये पाहिलेलं आहे की आपली संकल्पना आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भोसदरी हे गाव पुढे नारळाचे गाव म्हणून या ठिकाणी म्हणलं जावं. एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आज या गावाने या गावातील प्रत्येक म्हणजे अगदी प्रायमरी शाळेत जाणारा मुलगा असेल आणि प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी काम करत होता. कुणाला कुणी सांगत नव्हतं. गावासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे आणि गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे.
गावावर कसं प्रेम असावं हे जर आपल्याला पाहायचं असेल, शिकायचं असेल, बघायचं असेल तर मी संपूर्ण महाराष्ट्राला ना किंवा भारताला म्हणेल की भोसदरी गावामध्ये या आणि भोसदरी गावाचा विकास कसा होतो ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. सर मी पुन्हा एक तुम्हाला आश्वासित करतो की आता ही झाडं आपण लावलेली आहेत ही आपल्याला जगवायची आहे आणि ही जगवण्यासाठी जर आमच्या महाविद्यालयाची तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज असेल तर आम्ही सदैव तत्पर असू एवढं तुम्हाला आश्वासन देतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलू त्याबद्दल तुम्हाला सर्व संयोजकांचे मनपूर्वक असे धन्यवाद देतो आणि मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आणि समोरचे सगळे आमचे तरुण मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजनेचं ब्रीद आहे नॉट मी बट यू. म्हणजे मी नाही तर आपण, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. विचार करा की हे भोसदरी गाव कुठलं गाव, आपण कुठलं, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी येऊन ह्या वृक्षारोपणामध्ये भाग घेतला. का घेतला याचं कारण आहे की या देशाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे ती पिढी एनएसएसच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे घडते याचं प्रत्येक या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी कल्पवृक्ष म्हणजे नारळाची झाडे लावलेली. मी म्हणलं ना की नारळ आपल्याला फक्त कोकणातच दिसतो. आता सरांनी राईटली अगदी बरोबर सांगितलं की जेव्हा लोक कुणी ह्या गावामध्ये येईल त्यावेळेस दोन्ही बाजूने नारळाचे झाडे स्वागत करतील आणि तो फील कोकणाचा आहे या ठिकाणी. एकीकडे म्हणतात तुम्हाला पाणी नाही, पाण्यासाठी कोणावर अवलंबून राहायचं नाही. स्वतः तुम्ही समतल चर खोदले आणि पाणी गरजेचं काम केलं आणि तुमच्या लक्षात आलं की आता पुन्हा काम करायची गरज आहे. म्हणजे तुम्ही काय बरेचसे लोक आरंभेश्वर असतात परंतु आपण सुरुवात करून सातत्य ठेवलेलं आहे. ठीक आहे, गाव एक झालं, गाव पुढे गेलं. इतकी गावं पाहिली पण इतकं सुंदर गाव म्हणजे डोंगराच्या कुशीत असलेलं गाव आणि अधिष्ठान आहे देवीचं. या कामासाठी एकत्र आले आणि ह्याचा परिणाम असा आला की अतिशय निर्मळ मनाची माणसे. मी बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये गेलेलो आहे. बरेचसे लोक म्हणजे नेते लोक आहेत ते फक्त फोटोसाठी उद्घाटनासाठी किंवा हातकऱ्यांसाठी येताना दिसले. या गावामध्ये मला असा नेता दिसला नाही, सगळेच कार्यकर्ते आहेत, सगळेच कार्यकर्ते. आणि म्हणून एवढं मोठं काम हे गाव करू शकलं. आणि नारळाची झाडे कोट्यवधी रुपये तुम्ही खर्च करताय गावासाठी, एवढा निधी कोण गोळा करतो. म्हणजे ताईंनी हे सगळं अनुभवलंय आणि साहेबांपर्यंत ते नक्की जाणार आहे. मला खात्री आहे की या गावची जी तळमळ आहे ती साहेबांनी मनात आणलं तर ते काही करू शकतात. आणि ताईंनी जर मनात आणलं तर साहेब ते नक्की करतात. त्यामुळे काय साहेब आपल्याला आमच्या सर्वांची विनंती आहे की हे सगळे संस्कार आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती श्रमाचे संस्कार झाले, घामाचे संस्कार झालेले आहेत. ह्या सगळ्या गावच्या लोकांना आमचा सॅल्यूट आहे. कारण का माहिती का, कोणालाही प्रसिद्धीची आव नाही, प्रसिद्धीपासून सगळे लांब आहेत. त्यांना फक्त गाव पुढे न्यायचे, गावचा विकास करायचा. आणि आमच्याकडे लोक झाडं तोडण्याचं काम करत असतील शहरांमध्ये आणि इथं झाडं लावण्याचं काम करत होते. आणि झाडं लावताना सुद्धा मग बऱ्याच वेळा काय होतं की मग सरकारी नसेल फुकट मिळतील का, कारण का करू शकतो आकडा वाढवायचा आहे ना. फक्त 50,000 लावली त्यातली किती उगवली किती किती याचा विचार नाही. पण यांनी झाडं कोणती लावली, नारळाची झाडं लावली. ही नारळाची झाडं तुम्हाला गावाला उत्पन्न सुद्धा मिळून येणार आहे, गावाच्या सौंदर्यात भर टाकणारी आहेतच, परंतु गावाचा एक दर्जा ज्याला म्हणतो तो सुद्धा या झाडांनी सांगितलेला आहे. तर असो योगेश हा आमचा BSc अगदी सुरुवातीच्या बॅचचा विद्यार्थी आहे आणि जवळपास 20 वर्षापासून त्यांची नामची नाव आहे तशीच आहे. आणि इतका सुंदर विद्यार्थी आमचा होता की त्याला आम्ही आमच्याकडे लेक्चरला बोलवलं होतं. त्यामुळे ज्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की श्रमदानाला याल का सर, म्हणलं नक्की येणार, कारण का तू तुझ्या गावासाठी करते. आदरणीय आमदार साहेबांच्या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. सर्वांनी आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबकर सर यांचं स्वागत करतो. सर धन्यवाद. म्हणजे आमची नेहमीच अपेक्षा असते की तुम्ही यावं. आणि बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं की सरांना ऑप्शनल म्हणून बघितलं जातं. पण आज नीतीला मी काउंट केलं आहे की मागच्या वर्षीपासून म्हणजे गेल्या 1 वर्षापासून
सरांची 6वी वेळ आहे. म्हणजे डेट वाईज जर विचार केला तर 6वी वेळ आहे येण्याची. म्हणजे एक MLA एक आमदार किती वेळा आपल्या विलेजला किंवा एखाद्या खेड्याला व्हिजिट देऊ शकतो. एक छोटा उपक्रम आहे तरी त्यांनी उपस्थिती लावलेली. सर आम्ही सर्व 4ही महाविद्यालय आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. थोडक्यात आपल्याला या उपक्रमाची ओळख करून देतो म्हणजे जेणेकरून की हा उपक्रम काय आहे हे आपल्याला समजेल. एकाच मिनिटामध्ये तुम्हाला समजेल की गावातले जे चाकरमानी लोक आहेत, गावकरी मंडळी आहेत, जे युवक पुण्यामध्ये मुंबईमध्ये शिकतात, या सर्वांनी ठरवून असं ठरवलं की आपल्या गावामध्ये नारळाच्या झाडं जास्त असली पाहिजेत किंवा वनराईने आपला गाव हा उभा राहिला पाहिजे. जसं तुम्ही तिरंगा यात्रेदरम्यान सर्वांना ज्या पद्धतीचा संदेश दिला होता की प्रत्येक युवकाने आपल्या मनामध्ये देशप्रेम जागृत केलं पाहिजे. पण देशप्रेम फक्त मनामध्ये असून चालत नाही. मी चितळवेडे येथे तुमचं एक भाषण ऐकलं होतं, मी तिथे उपस्थित होतो, परंतु मी समोर आलो नव्हतो कदाचित. परंतु त्यावेळेस सांगितलं की प्रत्येक युवक जेव्हा खेडं उभं करण्यासाठी उभं राहील, त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत जेव्हा तयार होईल आणि तो वेगळं काहीतरी वेगळ्या अँगलने वेगळ्या दिशेने जाईल, तेव्हा खऱ्या अर्थानं आपला देश हा सुजलाम सुफलाम होईल. आणि मला माहिती आहे सर की तुमची जी तिरंगा यात्रा जी आहे ती खऱ्या अर्थाने सफल झाली या उपक्रमाच्या माध्यमातून. अजून एक गोष्ट नमूद करायची की आम्ही सर्वांनी 1000 नारळाची झाडं इथे लावायचा उपक्रम केलाय. मागच्या वर्षी आम्ही जी 70 ते 80 नारळाची झाडं इथे लावली, त्यातलं एखादं अर्ध उन्ही लागले असेल किंवा पाण्याची कमतरता असेल किंवा खाली मुरुम लागला असेल या हेतून किंवा अशा पद्धतीनं ते जळालं असेल किंवा गेलं असेल. परंतु 99% जे नारळाचे झाडे आहेत साहेब ते जिवंत आहेत. म्हणजे आम्ही फक्त झाडं लावत नाही आहोत, ते प्रति संपूर्ण झाडं जी आहेत ती झाडं जगण्यासाठी कटिबद्ध आहोत. ही आम्ही अपेक्षा ठेवतो तुम्हाला सर्वांकडून. आता आमच्या संगमनेर तालुक्याचे आमदार खताळताई पण इथे उपस्थित आहेत, खताळ साहेबांचे प्रतिनिधी आहेत आणि साहेब स्वतः तुम्ही आहात. तर आम्हाला जेव्हा जेव्हा या ड्रिपिंगसाठी या इरिगेशनसाठी मदत लागेल तर आम्ही हक्काने तुमच्याकडे येऊ. आम्हाला तुमची मदत अपेक्षित आहे. कोणतीही गोष्ट जी गावाच्या विकासासाठी, आमची शाळा इथे आहे, आमच्या शाळेच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने या संपूर्ण उपक्रमामध्ये आमचं जे विद्यालय आहे इथे मुख्याध्यापक श्री बोंद्रे सर उपस्थित आहे. आमची शाळा आमच्या कोणत्याही उपक्रमामध्ये 100% उपस्थित असते. कदाचित असं झालं मगाशी असं वाटलं की थोडा ब्रेकफास्ट कमी पडतो की काय, आमचे शाळेचे विद्यार्थी मागे सरले का, कारण आपल्या पाहुण्यांना जो नाश्ता आहे हा मिळाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा मोठेपणा आमची लोक नेहमीच दाखवत असतात. साहेब या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची की हा जो उपक्रम, आजचा जो उपक्रम आहे या उपक्रमासाठी 4 महाविद्यालयाचे पुण्यातून 120 किलोमीटरवरून सेंट विन्सेंट महाविद्यालय उपलब्ध आहे. बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे इथे उपस्थित आहेत. त्यांचे प्रतिनिधी डॉक्टर गाडेकर सर उपस्थित आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर जाधव सरही आले होते परंतु त्यांना कदाचित जावं लागलं. आणि स्वतः प्राचार्य अण्णासाहेब बागेरे महाविद्यालयाचे प्राचार्य, ओतूरचे प्राचार्य श्री अवघडे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. डॉक्टर इंगळे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत सीताई कॉलेजचे. आणि माझ्या महाविद्यालयाचा स्टाफही सेंट विन्सेंट महाविद्यालयाचा स्टाफही इथे उपस्थित आहे. मी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो की आमचा हा संपूर्ण कार्यक्रम आज पूर्णपणे यशस्वी झाला आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही आला, तुमचे सर्वप्रथम आभार. पण मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही या उपक्रमासाठी 2 शब्द व्यक्त करावे, मनोगत व्यक्त करावे. स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला पण 79 वर्ष पूर्ण झालेत आहे ना. काल योगायोग असं होता की कृष्ण जन्माष्टमी होती, आज दहीहंडी आहे. म्हणजे रात्री कृष्ण जन्माला आला आणि आज तो दहीहंडी फोडणार आहे गोकुळामध्ये जाऊन. आणि त्या दिवशी तुम्ही सगळे झाडं लावायला आले, तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे खरं तर तुमचे सर म्हटले की हा छोटा उपक्रम आहे. माझ्या दृष्टीने याच्या इतका मोठा उपक्रम कुठलाच नाही, कारण पर्यावरण आणि त्यानिमित्तानं आमच्या भगिनी आदरणीय खताळताई पण उपस्थित आहेत. तुमचा सर्व शिक्षक वृंद उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आमची मुंबईची सगळी चाकरमानी मंडळी बाहेरून आले आणि बोजामातेचं दर्शन पण सगळ्यांना झालं. एवढं सुंदर मंदिर या गावानं उभं केलं.
त्या गावाची माझी भेट पहिल्यांदा अशी झाली, मी जिल्हा परिषद सदस्य होतो, बरोबर ना मध्ये साहेब, आणि त्यावेळेला NSCC म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा असा कार्यक्रम होता श्रमदानातून, आणि त्यावेळेला मी श्रमदानासाठी आलो होतो. 1-1.5 तास मी श्रमदान केलं त्या मला वाटतं पलीकडे केलं. म्हणजे त्या गावाचं वैशिष्ट्य आहे की पहिल्यापासून ते गाव प्रयोगशील आहे. तसं पाहता हा परिसर दुष्काळी, परंतु हिरवळ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आज तुम्ही सगळे युवक आहे, खरं तर विवेकानंद आज असते तर खूप खुश झाले असते. त्यांना जी 100 युवकांची फळी लागत होती, आज का हजारो युवक तुमच्यासारखे तयार झाले. म्हणजे भारताचं भवितव्य सगळं तुमच्या हातात आहे असं मी समजतो, आहे की नाही. वृक्षारोपण तुम्ही इथं केलं तसं तुमच्या घरी पण केलं असेल असं मी समजतो. नसेल केलं तर लावा, झाडं जगवा, वाढवा. आणि बऱ्याच वेळा तुम्ही म्हणाल मग साहेब तुम्ही केलं का तसं काही, तर माझ्या घरी जवळजवळ मी 1000 झाडं जगवलेली आहेत. नाहीतर म्हणाल तुम्ही नुसतं आम्हाला सांगतो तुम्ही काय केलंय का, तर मी नक्की. किंवा माझ्याकडे जे मी रोड करतो तो रोडच्या दोन्ही बाजूला PWDचे 5.5चे जे रोड झाले तर दोन्ही बाजूला झाडं लावायला सामाजिक वनीकरणाला सांगतो, आणि तो पण आपण तुमचं आणि गावकऱ्यांचं चांगलं काय की ऑलरेडी ती 4-5 वर्षाची 3-4 वर्षाची झाडं आणली. जसं छोटं बाळ असतं ना, छोट्या बाळाला आजार लवकर होतो माहिती, सर्दी लवकर, वातावरण बदलते, तसे छोटी झाडं लावली ना तुम्ही बरी जगत नाही. पण तीच तुम्ही 3 वर्षाची 4 वर्षाची झाडं लावली तर ती ग्रीप लवकर होतात. आता पाऊस सांगण्याची अपेक्षा करू, तुम्ही झाडं लावली म्हणजे तुम्हाला सुभाष वाटेला वरून राजातून आला पाहिजे, येणार आहे असं मला म्हटलं. आपले पंजाब काही रिपोर्ट जाईल आणि असं सगळं होतंय. असं तुम्ही एक काम करता आणि दुसरं काम तुमच्याशी एक मोठा समज. बऱ्याच कॉलेजमधून तुम्ही आलात आहे ना, 2-3 कॉलेजचे विद्यार्थी सगळं असं आयुष्यभर निर्व्यसनी राहतो ना. तुम्ही आयुष्यभर निर्व्यसनी राहाल का? हो म्हणतो. कारण आयुष्यभर निर्व्यसनी राहणं खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात इकडे बघा, इकडे बघा. निर्व्यसनी न राहण्यात माझ्यापेक्षा तुमचा जास्त तोटा आहे. मी मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. माझं हॉस्पिटल होतं, आता चालवलं. निर्व्यसनी का राहत तुम्हाला एक सांगतो, हे जे शरीर दिलंय ना ते देवाने दिले की आईवडिलांनी दिले? आईवडिलांनी दिलं. मग कोणत्या आईवडिलांना वाटतं की आपलं मुलगा व्यसनाधीन व्हावं असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत, आहे का नाही. आणि काय होतं की ही जी अवस्था आहे आपण काय मित्रांवरती देतो की मित्रांमुळे असं झालं, मित्रांमुळे काहीच नाही होतं. जे आपल्यामुळं मित्र काय असा डोक्याची पुडी फोडून तुझ्या कोणा फळत टाकत नाही, दारू प्यायला फळत म्हणून टाकत. तर त्यामुळं की मी परत काय होणार तुम्हाला आपण आता आयुष्य केलं आमच्या आठवण अरे ते आला होतो म्हणजे वेळासारखं काहीतरी सांगत होतं पण आता बरोबर वाटतंय. कारण आयुष्यात एकदा हे सगळं निघून गेलं. आज तुम्हाला माहितीये का, पहिलं आम्हाला पुस्तकात शिकवलं जायचं की वयाच्या 50 नंतर हार्ट अटॅक येतो असं शिकवलं जायचं, 40-50 नंतर. आता हार्ट अटॅक वयाच्या किती वर्षी येतो? 10-12 वर्षात हार्ट अटॅक येतो. माहिती आहे काय, कोरोनामुळे सगळं उलट पालट झालंय. म्हणून आपल्या हाताचे काय, मी शाळांमध्ये सांगतो व्यायाम करा. युथ कसा वाटलं पाहिजे, अंगात रग पाहिजे त्याच्या. आज मी
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात होतो तिथं सगळ्या मुलींनी दहीहंडी 4 थर लावलेली मुलींनी दहीहंडी फोडली. मला खूप आनंद वाटला म्हणजे की तो काटकपणा की धैर्य दहीहंडी म्हणजे मक्तेदारी पोरांचीच आहे ना. तर तिथं मी ते पाहिलं सगळं. तर तुम्हाला स्वतःला वेळ द्या. मला पहिली गोष्ट सांगायची की निर्व्यसनी राहा, स्वतःला वेळ द्या. जे राजकारणी जे बाबासाहेबांचं नाव मी याच्यासाठी घेतलं की बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती ना तर कदाचित तुमच्या त्या निम्म्या अर्ध्यांचा आणि माझा पण शिक्षणाचा अधिकार दिलावला गेला असता. त्या बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्या शिक्षणाचा अधिकार दिला, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, म्हणून आपल्याला शिकता येत आहे. बाकीच्या याच्याने तर राजेशाही जर असतील तर आपण ऐकले नाही असाही थोडासा विचार करा. आणि मग ही लोकशाही जर बुलंद ठेवायची असेल ना, जे पुढारी तरुणांना किंवा कुणाला जनतेला वाईट वळण लावायचा प्रयत्न करताय तर त्यांच्यापासून 6 हात दूर राहा. जे पुढारी मतदार विकत घेऊन पाहताय ना तर त्याला त्याची जागा दाखवून आलं लक्षात. की मी जबाबदारी तुमच्यातले बरेच जण 18च्या पुढे गेलेले आहेत माझ्या अंदाजे ना, बरोबर आहे. तर हा देश सगळा तुमच्यावर आहे, तुमच्यावरती आहे. जर देश जरी महासत्ता झाला तर त्या म्हाताऱ्या माणसांमुळे नाही होणार, कदाचित आमची किंवा आमच्या पुढच्या पिढीमुळे नाही होणार, तर ती महासत्ता तुमच्यामुळे होणार आहे. म्हणून आयुष्यभर निर्व्यसनी राहा. दुसरी गोष्ट ज्या आई वडिलांनी तुम्हाला स्क्रोलिंग किती वेळा करतो आपण मोबाईलला किती वेळा, सकाळी उठायचं रुटीन जसं वापरतो तसा मोबाईल वापरा, जसं वापरतो तसं किती वेळ राहिलं फक्त नंतर तुमच्या लक्षात आलं काय किती टाइम याच्यात गेला असा तुम्ही वापरा. तर आपला सगळ्यात जास्त टाइम हा रील्स पाहण्यात जातो असं मला वाटतं. तुमचं जात नसेल तुम्हाला काय माहित नाही. तर त्याच्यामध्ये रील्स पाहण्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ आपण काय प्लॅन करत अभ्यासाला वेळ पुरला नाही तर आपला वेळ मोबाईलनं बराचसा खाली. मोबाईलचा वापर आवश्यक त्यासाठी करा. मोबाईल मध्ये चांगलं आहे वाईट पण आहे आणि त्याचा वापर करा. आणि आता म्हणजे मला जे आमच्या मेडिकल मध्ये जे लोक आहेत किंवा नीट मध्ये आता जे पास झाले तर बरेचसे विद्यार्थी सांगतात की आम्ही आयुष्याचं जे टार्गेट अचीव्ह केलं तर मी 2 वर्ष मोबाईल वापरलाच नाही, साधा मोबाईल वापरला. तर मला वाटतं तुम्ही पण तुमची अचिव्हमेंट करताना त्या मोबाईलकडे थोडं दुर्लक्ष करा. आणि मला वाटतं तर सहज त्याला मी विचारलं की बाबा मला वाटतं 82-83 वर्षाचं त्यांचं आयुष्य असेल. मी म्हटलं बाबा तुमचं की 83 वर्ष 97 वर्षाचं आयुष्य म्हणजे 100च म्हणायचं. तर मी त्यांना विचारलं की मला आयुष्य जगण्यासाठी तुम्ही काय संदेश द्या. कारण माझा एक मित्र मला भेटला होता कॉलेजला, तो पासच होत होता, कॉलेजला अडकून पडला होता. तो 40-50 वर्ष 40-45 वर्षाचा होतो त्यावेळेला. मी जेव्हा ऍडमिशन घेतलं त्यावेळेला तो 40-45. तर त्याचं म्हणणं होतं की किरण अरे जो कोणी वयस्कर माणूस तुम्हाला भेटतो तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही मैत्री त्याच्या बरोबर करता तर त्याचं आयुष्य प्लस तुझं आयुष्य म्हणजे जर त्या 97 वर्षाच्या बाबाबरोबर मी जर संवाद साधला असेल माझं 51 वर्षाचं आयुष्य आहे तर मी 150 वर्षाचा अनुभव घेतला. तर त्यांनी जे सांगितलं ते सांगितलं आणि मी थांबतो. त्यांनी सांगितलं की टाकीचे घाव सोसल्याशिवाय सगळं तुम्हाला माहिती आहे राव. आणि दुसरं त्यांनी सांगितलं संत तुकोबाचा अभंग त्यांनी सांगितलं जया अंगी मोठेपण. तुम्ही हुशार आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे याच्यातच सगळं मिटलंय. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर कष्ट करावे लागतील, सहन करावं लागेल, याला प्रतिकूल परिस्थितीवरती मात करावी लागेल, अभ्यास करावा लागेल, व्यायाम करावा लागेल. आणि मोठे पण तुम्हाला आलं तर ते टिकवण्यासाठी उर्वरपणानं वागावं लागलं. असं जर केलं तर आयुष्यात ठरलेलं. आणि म्हणजे एक वेळेला आपण टीचरची चिटिंग करू, आपल्याला वाटलं आपण आई वडिलांची चिटिंग करतोय पण ती त्यांची चिटिंग नाही, त्यांची फसवणूक नाही, ती आपली स्वतःची फसवणूक असते. आम्ही पण ज्या आयुष्यात आमच्या चुका केल्या
आज त्याचा प्रस्ताव करून काहीच उपयोग नाही. आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. त्यामुळे त्या ठेचा लागतायत तर त्या प्रत्येकानेच खाली पाहिजे असं काहीही नाही. सायनाईड नावाचं एक रसायन आहे, माहिती का? है ना? ते सायनाईड नुसतं जिभेच्या तिथे गेलं तरी सगळ्यांनी ठरवलं योग्य विषयी आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा. तर त्यामुळं आमच्या मोठ्यांचे अनुभव तुमच्या जर असतील काही कामाचे तर ते घ्या. तुम्ही भोसदरी गावामध्ये आलात, तुमचं मनापासून स्वागत करतो. तुमचं मनापासून तुम्ही आयुष्यात मोठ्या क्षेत्रामध्ये काम कराल पण भारताचे चांगले नागरिक व्हाल आणि यश कधी संपादित केलं तुम्ही म्हणजे करालच, मला खात्री आहे. तर त्यावेळेला तुम्ही जमलं तर नक्की आम्हाला बोलवा. तुमचं काय सत्कार करायला आम्हाला आवडेल. आणि आज मी जे आलो तर ताई याच्या मागचं मूळ उद्देश ही झाडं जेव्हा मोठी होणार त्या रस्त्याच्या कडेनं नारळाची झाडं लावली आहेत की आम्हालाही म्हणता येईल त्याला त्या समारंभाला आम्ही पण सगळे तुमचेच नाव असायचे, आमचं नाव कुठंच नसायचं. पोरांनी एवढी क्रांती केली, उत्क्रांती केली, गावाला उत्क्रांती केली आणि हा बाबा कुठं दिसलाच नाही. आणि म्हणून मी करत आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला. म्हणजे इथून नाही, मी मेथीच्या डेटापासून म्हणतो आहे. खरंच मला खूप आनंद झाला. परत एकदा मी सांगितलं ते एक मोठा भाऊ म्हणून मनावरती घ्या. आणि आयुष्यात जन्म देणाऱ्या आई वडिलांना आणि आपल्या गुरुला कधीच खाली मान घालण्याची वेळ आम्ही येऊ देऊ. कारण ज्या आई वडिलांनी आपल्याबद्दल स्वप्न पाहिले, मला माहित आहे की कुणाच्या आई वडील शेतात कसं शेतकऱ्याची तुम्ही मुलं असाल, कोण नोकरदार असेल, काय असेल, त्यांनी जी स्वप्न उराशी बाळगले तर ती खूप मोठी स्वप्न आहे. आणि आई वडिलांना जर सगळ्यात जास्त दुःख होत असेल तर आपली मुलं वाया गेल्यानंतर होत. भले तुम्हाला चांगल्या नोकऱ्या लागतील, चांगल्या क्षेत्रात तुम्ही जाल नाही जाल, पण चांगला नागरिक म्हणून तुम्ही गावात वावरलं तर त्याचं समाधान प्रत्येक आई बाबा शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि आम्ही पण ज्या वेळेला तुम्हालाही मार्गदर्शन करतो तर आम्हाला पण आमच्या जबाबदाऱ्या कळतात, आम्ही पण जबाबदारी वागू. हा शब्द मी माझ्या त्या खताळाताई आपल्यासाठी सन्माननीय आमदार श्री खताळ साहेब यांनी प्रतिनिधी म्हणून ताईंना पाठवलं. आम्हाला ताई खूप आनंद झाला तुम्ही आला. तर खऱ्या अर्थानं आम्हाला अतिशय प्रेमाची बहीण आल्यासारखं वाटलं. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलायचे. मला सर्वांना माहीत आहे की आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना जायला उशीर झाला आहे, कारण ओतूरचे विद्यार्थी आहेत, त्यांना तिथूनही परत पुढे काही 20-25 किलोमीटर जायचं आहे. पण तरी मी तुम्हाला सर्वांची पेशन्स बघणार नाही. अतिशय कमी वेळामध्ये आम्ही उपक्रम संपवू याची मी ग्वाही देतो. आज या ठिकाणी वृक्षारोपण व श्रमदान जे काही भोजापूर गावामध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आमदार साहेबांना आमंत्रित केलं. त्यांच्या वतीने मी आले. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं आणि इथे जे काही 4 कॉलेजेसचे विद्यार्थी आले आहेत त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांचे प्राचार्य व त्यांचे सर्व शिक्षक टीम व सर्व आयोजक नियोजक गावकऱ्यांचा आभार मानते. खरं तर आमदार झाल्यापासून 8 महिने झाले फिरते, पण आज जे गावात आल्यानंतर सगळे म्हणता येईल ना, म्हणजे एक गाव कसं असावं, म्हणजे आता आल्यानंतर सगळे एकदम छान प्रसंग मला बघायला एकाच ठिकाणी भेटले की एक विद्यार्थी शिक्षकाचं नातं, पहिलं त्या नातं म्हणजे कसं असतं याचं उदाहरण म्हणजे आज तुम्ही सगळे अजून दुसरे की गावकऱ्यांच्या मदतीने गावकऱ्यांचा हातभार लागून आज इथे एवढं छान भोजा मातेचं मंदिर गावाने प्रस्थापित केले. हे एक उदाहरण. अजून एक उदाहरण की जे पूर्ण गाव, एक गाव आदर्श गाव कसा माणूस म्हणतो ना, राव करीन
ते गाव काहीतरी म्हण आहे अशी. तर हे गावाकडे तुमच्याकडे बघण्याचा प्रत्येक गावाला आदर्श आहे की जरी जे बाहेर असतात ते बाहेरच्यांनी असं कधी ते कमवत आहे, ते लाखोनी कोटीनी कमवत आहे, पण आपल्या गावासाठी आणि एक भारताचा नागरिक म्हणून जे काही देणं आहे ते तुम्ही योग्य प्रकारे देताय, एकजुटीने काम करताय, हे बघून एक खूप आनंद झाला. म्हणजे सगळे उदाहरणं मला जे 8 महिन्यात सगळीकडे थोडे थोडे बघायला भेटले ते आज कुठेतरी एक ठिकाणी बघायला भेटत आहे. आणि विशेष म्हणजे आमचे बंधू साहेब आम्ही बऱ्याचशा कार्यक्रमांना एकत्र असतो, पण वृक्षारोपणासाठी आज आम्हाला आमंत्रित केलं. खरंच तुमच्या सर्व टीमचं आम्ही दोघांच्या वतीने आभार मानते. आणि आल्यानंतर मी जेव्हा घाट चढत होते तेव्हा मते भाऊंना तेच म्हटलं की का आपण महाराष्ट्रात राज्यात सुट्टींना पैसे खर्च करून गोव्याला जा, इकडे जा, आपल्या इथे बघितलं तर खरंच खूप सुंदर एक असं म्हणजे देवाची देणगी म्हणतो ना, ही आपल्या तालुक्यात मी स्वतः फिरते बघते, प्रत्येक गावात काही ना काही बघण्यासारखं पर्यटन स्थळ आहे. त्याला फक्त आपण आता साहेबांच्या मार्फत प्रत्येक ठिकाणी योग्य ते त्या गावाला, त्या धार्मिक स्थळाला सहकार्य करून पूर्ण तालुका सुजलम सुफलम करण्याचा आमचा ध्यास भाऊंचा आहे, ह्या भाऊंचा आहे. आता इकडे तर पूर्ण म्हणजे काय म्हणतात पाण्याचा भाग जास्त आहे, तरी बाकीचा भाग खूप सुजलम सुफलम केला आहे. इकडे तालुक्यात फक्त पाण्याचा भाग कमी, तोही सोडवण्याचा आमचा ध्यास राहणारच आहे. आणि मला एक खूप छान वाटलं की जे आम्ही पण शाळेत असताना ना जेव्हा काही उपक्रम यायचे तेव्हा बाहेर जाताना पण आई वडिलांनी आमच्यावर तेवढा विश्वास ठेवून की शिक्षकांची जबाबदारी की ते विद्यार्थ्यांना घेऊन, आणि जे काय पुण्यावरून कॉलेजेस आहे जे शहरातल्या मुलांनाही एक खेड्याकडे चला, खेड्याचं वातावरण बघायला संधी भेटली आणि त्यातून नक्कीच ते शिकतील. उद्या ते जरी पुण्यातले राहत असले तरी ते एका खेडेगावातूनच आलेले आहेत, तर तेही उद्या त्यांच्या खेडेगावात जाऊन की कसं काय आपलं गाव सुजलाम सुफलाम करावं त्यासाठी त्यांचा ध्यास राहणार आहे. आणि तालुक्यातल्या प्रत्येक शाळेची व्हिजिट असती, वनभोजन, तर नक्कीच आवर्जून मी तालुक्यातल्या प्रत्येक शाळेला सांगेल की वनभोजन ह्या वर्षी नाही पण अजून थोडे झाडं सेट होतील तर नक्कीच प्रत्येक त्यांना सांगेल की व्हिजिट असेल तर आपल्या गावात व्हिजिट आवर्जून द्या. त्याच्यासाठी मी स्वतः सहकार्य करेन. आणि याच्या आधी तुम्हाला पूर्वकल्पना आणि तुमचं आत्ताच जे योगदान बघून तेव्हा जी काही टीम येणार आहे त्यासाठी तुमचं सहकार्य नक्कीच राहणार आहे. नक्कीच आवर्जून सांगेल मला खूप छान. आणि जे काही झाडं मी बघितले, पहिलं झाड लावल्यापासून ते येईपर्यंत बघितले तर गाडीतच चर्चा मुलांना केली, मुलं सुद्धा म्हणू लागले की जसं गोव्याला ती झाडं असतात ना तशी आपली झाडं नंतर दिसणार आहे. खूप छान निसर्ग, खूप छान. आणि जरी आता मुलांना आणि सगळ्यांना वाटत असेल की डोंगर आहेत, 7 डोंगर आहेत, 7 डोंगरांमध्ये छोटंसं गाव वसलेलं आहे, पण हे डोंगर आपल्याला हिवाळा पावसाळा बहरलेले दिसतात. पण जेव्हा उन्हाळ्यात हेच डोंगर ओसाड पडतात तेव्हा हेच झाडं आपल्याला साथ देणारे, त्यातूनच आपलं सर्व पर्यावरणाची जी काही समतोल आहे ती दिसणार आहे. नक्कीच पुन्हा एकदा तुमच्या सर्व गावाला सलाम करते की खूप छान असं कार्य तुमच्या चालू आहे. अजून तुमच्या कार्याला मदत म्हणून जे काही आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार आणि अकोले तालुक्याचे आमदार आहेत, आमचं सहकार्य नेहमीच तुम्हाला राहणार आहे. तुम्ही तुमचे सर्व प्रश्न अडचणी भाऊंकडे ह्या भाऊंकडे आणि ह्या भाऊंकडे घेऊन या. आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची तळतळ तुमच्या गावासाठी आहे. तुम्ही जे आम्हाला आज आमदार म्हणून निवडून दिलेला आहे, आमची ती तळमळ आहे की तुम्हाला तुमचं सर्व गाव सुजलाम सुफलाम करावं. आणि हा तुमच्या गावाचा आहे. मी आज पण प्रत्येक गावात जाते, माझं एकच म्हणणं असतं की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू पण तुमचे मतभेद बाजूला ठेवून आज प्रत्येक काम हे ग्रामपंचायती म्हणजे एकत्र येऊन त्यांनी करावं. तुम्ही सर्व एकत्र तुमचे विचार मतभेद ठेवून बाजूला ठेवून एकत्र आले तर तुमच्या गावाचा विकास होईल. तुम्ही त्याचा फायदा घ्या, प्रत्येक ठिकाणी सांगते. पण
अजून सवयी काही लागलेल्या आहेत ते जातील. नक्कीच त्यांना मी तेच माझं आव्हान आहे की एकत्र या, आपल्या गावाचा विकास करा. प्रत्येकाने आपलं गाव सुजलाम सुफलाम केलं तर आपला तालुका नक्कीच सुजलाम सुफलाम, महाराष्ट्र भारत सुजलाम सुफलाम होणार आहे. खेड्याकडे आलं की असंच असतं बाळा, तुम्हाला पुण्यासारखे रस्ते नाही भेटणार इथे. तर आम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही रस्त्याकडे कमीत कमी बघा. हे लोक आम्हाला आता नाव ठेवायला लागले की सर तुमचे रस्ते कसे. तरी पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आमचे जे जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आमच्या इरिगेशनसाठी अजून काही ऍडव्हान्स करता आलं, ड्रिप इरिगेशन किंवा लिफ्ट इरिगेशनच्या संदर्भामध्ये जर काही करता आलं तर तुम्ही नक्कीच याच्यावरती विचार करावा. यानंतर मी भोजादेवी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव मते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अतिशय 2 मिनिटात त्याच्यानंतर सत्कार समारंभ आणि आपला कार्यक्रम संपेल. आपल्या सर्वांचं ग्रामदैवत भोजा माता या आईच्या प्रांगणामध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो. आपण गेले पंचवार्षिक योजना जवळजवळ 2 यामध्ये आपल्या कार्यसंघात आमदार, त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीसाठी ज्यांचं अगदी मन कळवळून असतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषणात, मला वाटतं अकोल्याच्या त्या भागात जो आदिवासी भाग आहे त्या बऱ्याच ठिकाणी पाहिलं अनेक मुलं त्यांनी व्यसनमुक्त केलेली आहेत. आणि अतिशय ही त्यांच्याकडून हात खूप घेण्याचा एक चांगलं मानांकन आहे साहेबांचं. हे त्यांनी आज तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले सर्वांना, सर्व प्रकारच्या याच्यातून त्यांचा पेशा ऐका झाला. त्यांची जी 20 कॉटचं एक भव्य दिव्य असं हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप गर्दी असायची. कारण तो भाग आपल्याला माहिती आहे, आपल्या अकोला तालुका, संगमनेर वगैरे गावं कशी आहे. तर या तालुक्यांमध्ये एवढं ते काम करताना आमदार साहेबांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी खूप चांगलं सहकार्य आपल्या गावाला केलेले आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना हार्दिक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आदरणीय खताळताई तुम्ही प्रथमच मला वाटतं ह्या गावात आलात. आईचे आशीर्वाद तुमच्या चरणी तुमच्या समोर असतील. त्याचप्रमाणे आपलं सर्वांचं, आपल्या दोघांचंही गावासाठी खूप चांगलं दायित्व राहील, यापुढे इथे असेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपले जे सर वगैरे यांनी आहेत, साहेब तुम्ही जर मागच्या 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस साहेब आले होते इथे त्यावेळेला समोरचे डोंगर होत तिथं एकही झाड नव्हतं. म्हणजे पाऊस आल्यानंतर आम्ही फक्त पूर बघायचं, वरून मोठं पाणी येतं. आता वरून पाणी येताना दिसत नाही कारण सगळी झाडं झाली. आणि गेल्या 15-20 वर्षापासून आमच्या मागच्या 2 पिढ्यांनी खूप याच्यासाठी आतोनात कष्ट केलेले आहेत. आणि गावच्या सगळं ग्रामस्थांचा याच्यासाठी खूप चांगला प्रतिसाद आहे. आपल्या सर्वांचं आम्हाला खूप आज मोलाचं सहकार्य लाभलं. आपले 4ही कॉलेज आणि 4ही कॉलेजचे जे शिक्षक आहेत, त्याचे प्रोग्रामर आहेत, त्याचे प्रिन्सिपल्स आहेत आणि इतर सर्व विद्यार्थी आहेत, त्यांचा सबस्टाफ आहे, या सर्वांचं मी आमच्या गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा म्हणतो ओम शांती ओम शांती. यानंतर ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे झेपक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. आणि त्याचबरोबर डॉक्टर किरण लामटे साहेबांना सुद्धा सांगायचं की आम्ही काहीतरी तुमच्या कानात भुसभुस केलेली आहे, तेवढी आपण लक्षात ठेवावी.
आमचे गावचे प्रतिनिधी पोपट वाळून आणि इतर सगळे लोक तुमच्या सातत्याने संपर्कात आहेत. आम्ही पण फोन करतो तुम्हाला, कधीतरी आमचाही फोन उचला आणि आम्हाला प्रतिसाद द्या. तर असं सगळं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय डॉक्टर लहामटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपल्यासाठी आवर्जून दूरवळी मी इथं बोलतो आहे. क्षणसौख्याचे आनंदाचे जन्मभरी हे असेल का, क्षणसौख्याचे आनंदाचे जन्मभरी हे असेल का, अशीच माया शिल्पी तिला की स्वर्ग सुद्धा वासेल तिला. विसरा साऱ्या व्यथा वेदना आणि चिंतांना द्या आराम. विसरा साऱ्या व्यथा वेदना आणि चिंतांना द्या आराम. हर्ष थांबला तुमच्यासाठी थांबा तारा करा सलाम. वारा चेडे सता रहे का सूर उमटती चन्नक झुम. वारा चेडे सता रहे का सूर उमटती चन्नक झुम. अनमायेचा वसंत आहे मना मनावर छत्र धरून. तुम्हास आमच्या लाख शुभेच्छा गरडा हो तुमचे आभार. तुम्हास आमच्या लाख शुभेच्छा गरडा हो तुमचे आभार. आम्हा हवा सर्व जन्मभर असतं एकच तुमचा आशीर्वाद. आम्हा हवा पण जन्मभर असतं एकच तुमचा आशीर्वाद. आम्हा हवा पण जन्मभर असतं एकच तुमचा आशीर्वाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी, त्याचबरोबर मुंबई पुणे नगर नाशिक सर्व आमचे चाकरमानी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. विद्यालयाचे आमचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यालयाचे विद्यार्थी आपण सर्वजण इथं बहुसंख्येने उपस्थित राहिला आणि आजचा कार्यक्रम संपन्न केला. त्याबद्दल मनापासून आयोजकांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं आम्ही जाहीर करतो. हात तुझा घे हाती, तुझ तुझा रे साथी. पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती. पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय. लढत जा लढत जा तथा पायचं नाय. तुझीच बोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल